इथं मला वाटतं ह्यांची शेती फक्त खजूरच्या झाडाचीच आहे काय करून. पेट्रोल पंप आपल्या इथल्या पेट्रोल पंपासारखंच आहे. नेरगलीची झाड हे म्हणजे असं दुबईला गेले वेगळं वाटायचं. असं हे असं काहीच बघायला नव्हतं. इथं सगळं आहे बघायला. अतिशय सुंदर. ह्यातली एकच बॅग घ्यायची ना आपली. ही बॅग बघा, ऐका ना, ह्यातली कुठली बॅग घ्यायची या? कशाला आणला होता मला तसला चष्मा असला कशाला आणलाय? ते वर लावायचं चांगला दिसतोय, डोळ्याला चांगला दिसा नाही. कम आहे कम. बघा की मैत्रिणी कम आहे. इकडे बघा दिस पप्पा. चष्मा आहे का? चष्म्याचा बाप आणलाय दिसतो का? ते असं गाडीला बोवायला पटा लावलाय का? सोयीचा लावलाय दिस कळणार आहे किती लावला. बोवायला वार लागून ह्यांची मजा केली मी मगाशी. गेली माझी एकच बॅग होती ना दोघांची. अहो पण तिथं आता कसं असतं, तिथं सगळ्या लेडीज होत्या, जेंट्स होते. आणि तिथं गेलं जायचं पवायला. तसं नाही, आता ते हे होतं ना. होतं. मग मी काय केलं तुम्हाला हे होतं काय मी तर कपडेच कृष्णाची घेऊन गेली. बसला कृष्ण तिथंच कडला. नाही तिथं हे होतं आपलं साईदराजे पार्कला कसं आहे तसं धबधबा असं असं म्हणजे ह्यांनी धबधब्यात पवायचं आणि मी तिथं आतमध्ये जाऊन तुला चल म्हणलं होतं. नाही जमणार. केसर हिन पुण्या बाहेर परत सुकत बसायचं. त्याला काय वाळवायची असं द्या आता माझी फोन आता माझं पूर्ण स्विच ऑफ. आता आजचं काय काय पॉईंट बघतोय मला नाही माहिती. कोण राहिलंय कोणाचं माणूस. आणि तुमच्या लेफ्ट साइडला डाव्या बाजूला आहे ते पिंक मॉस्क आहे. Very modern city, big roads, very clean, lot of gardens, lot of flower plants. ही सिटी पूर्णपणे खूप अशी मोठी आहे आणि रस्ते मोठे आहेत, क्लीन आहे, स्वच्छ आहे, साफसफाई व्यवस्थित ठेवलेली आहे यांनी. This lake on the left, हे माणसांनी man-made, not natural. हे जे समोर दिसते पुतळा, So you can take photograph here in the middle, the Putrajaya Square. You can take picture. You can take in front of the mosque. सुरुवात करू शिऱ्यापासून. चमचा राहिला घ्यायचा. काय म्हणते मग? भूक लागली, झोप बी लागली ना? दोन्ही लागले. इकडे रोटी, इकडे ही एक भाजी, पनीरची भाजी, मलेशियाचं जेवण दाखवते तुम्हाला. इकडं वरण आहे आणि अजून सुकी भाजी आहे काहीतरी. भातामध्ये 2 भात आहे इथं. पिवळा एक म्हणजे पुलाव राईस केलेला, दुसरा पांढरा. इकडं कुठली खीर आहे माहित नाही कसले. माहित नाही, फक्त घ्यायची. इकडे हे सगळं सर्व केलेलं आहे. तिकडं सूप आहे. तर या जेवण करायला. आणि ह्या सगळ्या मैत्रिणी हाय करा आता. हा परत तुम्ही म्हणता ना आम्हाला एकदा पण नाही घेतलं. असू द्या आता हे जेवायला. आणि नॉनव्हेजवाल्या इथं येते देऊ इथं बसलोय आम्ही. नॉनव्हेजवाल्यांसाठी स्पेशल. येस. आणि हे हॉटेल. आता मी काय घेतलंय तुम्हाला दाखवू का? सगळे एकत्र मिक्स घेतलंय. ह्यात घेतलाय मी आता हे भरलं जाऊ दे. इथं घेतलं सूप. काय म्हणताय भाऊ? आ हे काय हे सगळं एकत्रच घेतलं, मिक्स घेतलं. जाऊ दे. भेळ केली भेळ. आणि आता हे काय केलंय माहिती आहे का? भाजी ही वरची, हे सॅलड जास्त घेतलं या. आणि ही मिक्स आणि अर्धी रोटी घेतली. इथं घेते आता ही भाजी अशी. आणि हा राईस आहे. ही वरण भात आहे. हे जेवण करायला 2 दिवस झालं झोप नसल्यामुळं डोळा असं सुजल्यात येतं. बघू शकता. वातावरण ही छान आहे पण आज डोळंच उघडा ना. आता काय बघायला मैत्रिणींना असं इथलं काय 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 गोष्टी दाखवायच्यात पण
आणि ह्यामध्ये जेवायला लई नाही घेतलं, ते सालाड वगैरे जास्त आहे, त्यामुळे ते ताट भरल्यासारखं दिसतंय. तिथं या. दुपारचं लंच सगळी लाईनीला आणि आम्ही खायला एवढं भरभरून खायला असतं. ताटं छोटी होते, त्यामध्ये थोडं थोडं घेतलं ना. हे बघा मॅप पण घेतली असं तुम्हाला धावतो. खरोखर मीच आहे बघा. आणि माझं खाऊ दिसतंय परफेक्ट परफेक्ट दिसतंय. हाय करा असं. हा दिसतंय. बंद कर ना तिकडून. बंद कसं करू? जेवणाची क्वालिटी कशी होती? मस्त, खूप छान. सगळ्यात छान काय लागलं? शिरा येस, मस्त होतं ना. खूप छान. जेवण खूप छान आहे. आपल्या इंडियन पद्धतीचं जेवण आहे हा. आणि मस्त पोटभर जेवलेलं आहोत. सकाळचा नाश्ता सुद्धा मस्त आणि खूप चविष्ट असा होता. येस. आणि तुमची ओळख करून दे की आता. मी नीताच असते, फलटणमध्ये असते, कमलानिमकर बालभवन या शाळेत शिक्षिका म्हणून गेली 16 वर्षे काम करते. हां, आम्ही एकत्रच आलो आहे येताना आणि सगळ्यांची ओळख करून देऊ हळूहळू हळूहळू. इकडं दाजी आहे तर मग जेवण कसं लागलं? एकच नंबर. सगळ्यांना आवडलेलं दिसतंय. काय अष्टपक्वान होतं. हां, अष्टपक्वान होतं. पंचपक्वान म्हणा, अष्टपक्वान नाही. आता पंचपक्वानच्या वर गेले ना मग. हां. संध्याकाळी परत जेवण. आता काय नाही, मस्त हॉटेलवर रोपवेरी जायचं आणि छान आराम करायचा. घरी असली की तोंड काळं पडलेलं असतं. ही तारीख पांढरी शिपत झाली आहे. मैत्रिणींनो काहीच नाही केलं मी. अगं खरं सांगते, चेहऱ्याला काहीच नाही केलं. लगेच ओळखू येतं, पण वाटतं का नाही ओळखू येतं की केलेलं असल्यावर चेहऱ्याला. मी काहीच नाही केलं, पण घरी असलं की काळा भांगर दिसतो. बाई एक दिवस झाले येऊन मलेशियाला, लगेच गोरी झाली. रात्री का महिना जास्त तर माझाच उजेड पडतोय काय ना. हा, रात्री का महिना बरी. तुम्हाला चालेल का? मग नाही काय प्रॉब्लेम. तारीख वाढवायची. काय कपडे वाळत टाकलेले असतात ती भारतीय जायची इथं मी. बाहेर कपडे वाळत घातलेले असले की बाहेर वाळा घेतलेलं खिडकीत गॅलरी. इथं आहे ना दुपारपर्यंत ऊन होतं, लय ऊन लागत होतं आणि आता टिपकं यायला लागलं इथं मैत्रिणीनं. पाऊस यायला लागलाय, तुम्हाला दाखवते. म्हणजे माणसं म्हणतात का नाही मलेशियातलं वातावरण कधी असं कधी तसं, कधी ऊन लागतं, कधी बर्फ पडतो, कधी पाऊस येतो. दुपारपर्यंत एवढं ऊन लागलं आणि आता पाऊस यायला लागलाय, टिपकं पडायला लागल्यात. तुम्हाला दावते. इथं हॉटेलमध्ये जेवायला आलतो ना आम्ही, त्याच्या शेजारचा हा व्ह्यू आहे. पाऊस यायला लागलाय आता. आता गाडीत बसून पाऊस बघायचा मस्त पैकी. तुम्ही शूटिंग करताय? हा, कधी सांगायचं का ते, मग आम्ही हसत आलो असतो. हसत असू दे, असं चालतं, नाही काय प्रॉब्लेम. झालं का जेवण? छान होतं ना जेवण? मस्त एक नंबर. पॉवरफुल जेवण, इंडियन जेवण. हो. जबरदस्त. आता हे कसं काय येणार काय माहिती अजून. कसं वाटतंय मग मलेशियाला? जबरदस्त पावसाळा चालू झाल्यासारखं वाटतंय का नाही? वाटतंय वातावरण. आता आहे ना असं वातावरण झालंय की आता आम्ही जाणार. हा, आणि आता आम्ही ना पण पडायला लागले. आणि आता आम्ही रोपवेमध्ये बसणार आहे. तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते मैत्रिणींना. चला. नाही चला बाया. इथं मंदिर आहे. मंदिर तर कोणतं आहे? त्या मंदिरात हे छोटे छोटे अगरबत्ती. भगवान का मंदिर. What do you think? भगवानचं मंदिर कुठलं आहे म्हणा? इथं किती मोठी अगरबत्ती लय मोठे लागली अगरबत्ती. टेम्पल टेम्पल. What is Chinese temple? इथं. आणि परत आतमध्ये पण आहे ते बघा इकडं मैत्रिणींना. चायनीज टेम्पल आहे ती. Yes. लयच मोठ्या अगरबत्त्या इथं. So we'll take नो इंडियन. about 25 minutes. आपल्याला ठेवायचे रूम वरती. लगेज घ्यायच्या बॅगा ज्या मोठ्या आहेत ना, सुटकेस जे मोठे, ते हॉटेलच्या एका रूम मध्ये, हे रूम देतील त्या रूम मध्ये ठेवायचे. आणि जे जेंटिंग हॉटेलला रात्री आपल्याला घेऊन जायचे त्या सोबत इथे ठेवा. बरोबर. समजतंय? येस. उद्याचा ट्रेन मुक्काम कुठे आहे? मुक्काम. Bring only the small bag. काय म्हणते? कसलं बिल्डिंग आहे हे मोठी? हा, उद्याचं जे घालायचं आहे जेंटिंग हॉटेलला घेऊन जायचं आहे, ती छोटी बॅग ती आपल्या सोबत ठेवा.
इथे त्याच्यातच आणि जी मोठी बॅग आहे ती हॉटेलच्या रूम मध्ये आपल्याला ठेवायची आहे. Passport bring. Bring the passport. आणि तुमचा पासपोर्ट हा सोबत ठेवा. बरोबर आहे. पासपोर्ट जो आहे सोबत ठेवा. ओके, थँक्यू सर. आता हॉटेलमध्ये एंट्री देणार नाही ID for identification. आणि आयडेंटिटी साठी पासपोर्ट तिथे सबमिट करावा लागतो हॉटेलमध्ये. तर कोणीही चुकूनही बोलू नका की माझं लक्ष नव्हतं, मी झोपले होते किंवा मी झोपलो होतो, मी ऐकलंच नाही. त्यामुळे पासपोर्ट सोबत ठेवा, नाहीतर तिथे तुम्हाला एंट्री भेटणार नाही. तुमच्या चाव्या हरवायच्या नाहीयेत आणि उद्या सकाळचं नाश्त्याचं कुपन भेटणार आहे. ते कुपन दिलं तर तुम्हाला नाश्ता भेटेल. तर ह्या सगळ्या काळजी तिथे गेल्यावरती घ्यायचंय. आणि यांनी सांगितलंय हॉटेल जेंटिंगला दिवसाला 20 ते 30 हजार लोक विजिट करतात. Tell them, but okay, just take picture, come back. Tomorrow going to the Geneva, it is opposite the Congregate, then I give you 1 hour. पाऊस यायला लागलाय. हा कसं काय कुठून आला तुम्ही? ही काय इथं इथंच आहे इथंच राहिलाय तुम्ही? मग काय कोण कोण आले? भेट झाली. आपला ग्रुप आहे की पहिला. बाई आमची दुबईची जुनी माणसं. हा जुनी माणसं. आले का नाही बरं हुडकत आणि मग हुडकत? काय? तिथं 2-4 तरी आहेत आतमध्ये. जीव आला ना. मग काय असं ना दाजीला घेऊन तुमच्या नाही ना आता आहे ना संध्याकाळी एखादच आम्ही. आता म्हणलं की त्यांना एक हा. तिकडे हॉटेलला जा. आलो की आम्ही. आपण होय. जेंटिंगला. आम्ही आलो आज. होय, आम्ही चाललो आता. आम्ही सकाळी आलो. म्हणजे कदम सर ही तुम्ही एकत्र आहेत का? हा, कदम सर. बाय. म्हणजे बसवर कुठे आहेत वगैरे. मॅडम म्हणते? नाही तर आतमध्ये. असू दे आता सकाळ सकाळ गाडी घेतली उद्या. चल ना परत नाही गाठ पटायची. नाही हो आता हे आता तुम्ही इथून जेंटिंगला जाणार, तिथं मुक्काम होणार. उद्या नाही का? जेंटिंग चल झालं की खाली. उद्या तुम्ही दुसरीकडे नाही. जाणार. आता आतमध्ये बसा. नाही. ओ दिस बाबा अजून नको. बेगा टाकते. ऐका टाकल्या ताई त्या हा, आमच्या मुळे नको नाही तर आपल्याला ही बी घ्यायची नाही ही बी न्यायची नाही. आम्ही घेऊ आता. तिकीट नाही भेटणार. किती तुमचं चांगलं आहे की जेंटिंग हायलँड सारख्या हॉटेलमध्ये तुमचा एक मुक्काम असतो. जबरदस्त जोरदार. आणि तिथं गेल्यानंतर जवळजवळ 6000 रूमचं मोठं हॉटेल आहे. आणि त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही चुकला तर महागारी यायला कमीत कमी 5000 रुपये त्यावेळेला लागत होतं, आता 10,000 रुपये लागतील. हॅलो, त्याच्यामुळे चुकायचं नाही. आपला ग्रुप सोडून जायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला रूम मिळतील. रूम मिळाल्यानंतर रूमची चावी मिळेल आणि चावी बरोबर तुम्हाला नाश्त्याचे कुपन भेटल. कुपन हरवायचं नाही. आणि हरवलं तर नाश्ता नाही. नाश्ता मिळणार नाही. महाशिवरात्र कडक करावं लागेल. आणि ते किती उंचीवरती आहे? नीरज, समुद्र सपाटीपासून 6000 फूट उंचीवर आहे. रोपवेनं आपण जाणार आहे आणि सगळ्यात मोठं हॉटेल आहे ते. आलं लक्षात? हॅलो. Yes. आणि चावी आणि कुपन हरवायचं नाही. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आपली ओळख म्हणून पासपोर्ट दाखवल्याशिवाय आत एंट्री नाही. तर रोपवेची मजा घ्यायची आहे. रोपवेला बसत असताना सगळ्यांनी स्वतःच व्हिडिओ करा की रोपवेनं कसं आपण गेलो. बरोबर ना? Yes. हॅलो. तर आपण कुठे जाणार आहे आता? जेंटिंग हायलँड. एकदा जोरदार टाळ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथं रूम घेताना